मित्रांनो, सर्वप्रथम तर जय शिवराय. आपण आले आहोत भरतगडावर, मसुरे गावात मालवण मध्ये जे भरतगड आहे आपल्या पाठीचे पाहत आहोत. तर थोडीशी माहिती याची पहिल्यांदा देतो की मसुऱ्यात खाडीच्या किनारे असलेले डोंगरांवर पाहणी करण्यात शिवाजी महाराज स्वयं इकडे आलेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ही पूर्ण देखणी बघितली आणि त्यांनी इकडे पाण्याची सोय न असल्या कारणाने गड बांधण्याचा निर्णय नाही केला. त्यानंतर 1770 मध्ये सावंत वाडेकर सावंत आणि कोल्हापूरचे बवाडेकर हे दोघं इकडे आले आणि हा गड आपल्या समोर जो आहे त्याची बांधणी करण्यात ते यशस्वी ठरले आणि 1701 मध्ये हा गड भरतगड बांधला गेला. तर आज आपण इकडे आलो आहोत आणि आपण इकडे आज पाहणी करणार आहोत. खूप उत्कृष्ट हा गड ठेवलेला आहे. मी जर या साईडला पण पाहिले तर तटबंदी, 2 बुरुज खूप चांगल्या प्रकारे ठेवले. तर आपण आज पूर्ण हा गड फिरणार आहोत आणि बघणार आहे. यात एक वीर होती. जेव्हा सावंतांनी हा किल्ला बांधण्याचा निर्णय केला तेव्हा त्यांनी सर्वप्रथम इकडे वीर बांधण्याची विचार डोक्यात आणले. या आत या किल्ल्याच्या आत एक वीर आहे. ती वीर 228 फूट जेव्हा खणली त्या टायमाला त्या विहिरीला पाणी लागलं. तर आपण बघू शकू की 228 फूट वीर खोल आपल्याला या भरतगडावर पाहायला मिळणार आहे. तर चला वरती जाऊ, पूर्णपणे एक्सप्लोअर करू. खूप अवशेष मी तुम्हाला दाखवणार आहे. जे मला दिसतील, ज्याबद्दल मला माहिती आहे ते मी तुम्हाला दाखवीन. ज्याबद्दल मला माहिती नाही ते पण अवशेष तुम्हाला दाखवीन. होऊ शकतं की तुम्ही त्यांची माहिती आम्हाला देऊ शकता. चला तर मग पाहू. तर इथून येण्याची वाट आहे आपली आणि हे पायरी मार्गे पहिला एकदा पूर्णपणे तुम्हाला बुरुज पण दाखवतो. खूप उत्तम प्रकारे हा बुरुज त्यांनी मेंटेन केलाय. तर आपण वरती जाऊया आणि हा गड पूर्णपणे एक्सप्लोर करूया. पाहू शकतात हा बुरुज खूप उत्तम प्रमाणे आहे आणि व्यवस्थित ठेवलेला आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण जेव्हा येतो या गडावर तर कृपया कचरा वगैरे करू नये. कारण असे अवशेष पाहणे हे आपले भाग्य आहे आणि असेच अवशेष आपण जपले पाहिजे. तर बुरुजावर जाऊया. खूप सुंदर असा 360 डिग्री व्ह्यू आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण मसुरा म्हणजे खाडी आणि पूर्ण मसुरा तुम्ही या बुरुजावरून पाहू शकता. नारळाची झाडं जी कोकणाची शान आहे ती तुम्हाला इकडे बघण्यात भेटत आहे. आणि हा बुरुज खूपच छान, म्हणजे 360 डिग्री व्ह्यू तुम्ही बघू शकता. पुढे आपण चालत अजून हा भरतगड एक्सप्लोर करूया. तर हा बुरुज बघितल्यानंतर ही जी वाट आज जात आहे, तर एका बुरुज बद्दल मी थोडा कन्फ्यूज होतो की हा बुरुज याचा जो मधोमध पिलर आहे जो आतून मी तुम्हाला दाखवणार आहे तो कशासाठी असावा. तर ज्याला कोणी माहिती आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगावे. त्याचे पहिल्यापासूनच
आभार मानतो. थँक्स अ लॉट. तर या बुरुजच्या मध्ये जे तुम्हाला दिसतंय ते कशासाठी असावं याचा अंदाज तर लागत नाही मी याबद्दल कधी वाचलंय. बहुतेक त्या बुरुजावर राहण्यासाठी सोय असावी. बुरुजावरचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. तर हे कशासाठी स्तंभ असावं किंवा मधली वॉल असावी असं मला वाटते. तर ज्यांना कोणी माहिती आहे त्यांनी मला प्लीज कमेंटवर सांगावे, जेणेकरून माझ्या ज्ञानात भर पडेल. आंब्याचं झाड पूर्णपणे बुरुजावर आलं आहे, पण तरी एवढं टेकत नाहीये. तर या खांब्याबद्दल किंवा या स्तंभाबद्दल किंवा हे कुठले अवशेष आहे याबद्दल मला कळवा. मगाशी मी तर सांगितलंच की त्या विहिरीबद्दल जो उल्लेख केला आहे, तर त्याच्यामध्ये कुठल्या साली ते केलं होतं की 1660 साली वाडीकर फोंड सावंत आणि कोल्हापूरचे वावाडेकर पंतप्रतिनिधी यांचे तटा झाल्यावर फोंड सावंतांनी जो निर्णय घेतला की आपण हा गड बांधावा, तर सावंतांनी मसुरेच्या गावाजवळ डोंगरावर किल्ला किंवा हा गड बांधण्याचं ठरवलं. त्यासाठी प्रथम त्यांनी विहीर खोदायला सुरुवात केली. तर 228 फूट खोल खोदल्यानंतर त्या विहिरीचं पाणी लागलं. म्हणजे विचार करा की ती विहीर किती खोल असेल. ते पाणी लागल्यानंतर हा गड बांधण्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर 1701 साली हा पूर्णपणे किल्ला बांधून झाला. माझ्या मते हे जे समोर आपल्याला दिसतंय तीच भली मोठी विहीर असावी, ज्याला एक बुरुज पण आहे. तरी मला असं कन्फर्म वाटत नाही. त्याच्या खाली एक दरवाजा आहे, त्या दरवाजाने आपण जाऊया आणि बघूया की हीच ती विहीर आहे का. जबरदस्त. खरंच कौतुक वाटतं मला या बांधकामाचं. तर विहीर तर नाही भेटली, पण हे देवीचं मंदिर असावं. आपण मंदिर परिसरात खूपच स्वच्छता बघितली आणि खूप छान असं तुळशी वृंदावन. मला वाटतं हे मावळ्यांच्या राहायचं वाडे वगैरे सगळे याच बाजूला असावे. तर हे मंदिर जे पाहतात ते शिवकालीन असावं. तर मी तुम्हाला ते आज जाऊन दाखवतो. भरतगडावर जे मंदिर आपण पाहत आहोत ते महापुरुषाचं मंदिर आहे. या ठिकाणी जे तुळशी वृंदावन, कोकणातली पद्धत आणि समोर मंदिर खूप छान असं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रथमच फोटो पाहिला आणि हे मंदिर सुंदर असा हा परिसर आहे, नैसर्गिक आणि ठेवला पण खूप छान आहे. माझ्या मते इकडे साफसफाई
आठवड्यातून नाही तर 2 दिवसाआड होत असेल. आणि विहिरीची जी क्युरिसिटी आहे ती माझी खूपच वाढत चालली आहे. बहुतेक ही असावी किंवा ही असावी, ते आपल्याला थोड्याच वेळात समजेल. तर आपण हे मंदिराचं महापुरुषाचं दर्शन घेऊन पुढे चाललो आहोत. देवा आशीर्वाद असू दे. तटबंदी जी पाहत आहे तुम्ही, माझ्या मते हे आतला हा वाडा असेल त्याची तटबंदी. तिथून आपण आलो आणि तटबंदी मंदिराच्या बाजूला बहुतेक मला हे आतला भाग असेल वाड्याचा. खूपच सुंदर आहे. चला तर मग पुढे विहिरीच्या शोधात आपण जाऊ, कारण आज 228 फूट विहीर आपल्याला पाहायचीच आहे. विहीर काय या कुठून? हा हा साफसफाई करता का इकडे? तुम्ही कोण? आपण कल्याणवरून आलो. कोचरेकर. हो. तर आपण इकडे बघत आहोत. आपण जो विचार केला की इकडे साफसफाई इकडे कसे, तर हे काका आहेत, हे साफसफाई हे करतात आणि आपला गड आणि किल्ले यांच्यासारख्या लोकांमुळे व्यवस्थित राहिले, स्वच्छ राहिले. तर 2 गोष्ट आपण काकाकडून ऐकू. काका काय म्हणायचं तुम्हाला या गडाबद्दल? गडाबद्दल म्हणजे तुमची अपेक्षा काय? मी काय म्हणावं, म्हणजे कशाच्या संदर्भात? कसं म्हणजे आपले जे येणारे आहेत त्यांनी इकडे साफसफाई ठेवावी असे काही काळ. साफसफाई म्हणजे काही घाण करू नये, बाकी काय. आणि हा टुरिझमसाठी फेमस झाला पाहिजे का? म्हणजे इकडे लोक आली पाहिजे का गड बघायला? लोक तर आलीच पाहिजे, कारण का उत्कृष्ट प्रमाणे हा गड ठेवलेला आहे. यांचे बुरुज पण एकदम व्यवस्थित ठेवले आहेत. काही अशी बुरशी वगैरे आपल्याला काही दिसत नाही, एकदम क्लीन दिसतो हा. तर याबद्दल काही इतिहास वगैरे तुम्हाला असं माहिती आहे? या विहिरीबद्दल काही सांगा, कारण का आम्ही असं ऐकले की 228 फूट ही विहीर खोदलेली होती. एक साधारण 100-125 फूट खोल आहे. अच्छा, मग असं इतिहासमध्ये लिखित आहे की 228 फूट पूर्वी. अच्छा. आता तर आम्ही पाणी काढतो ते 100 फुटापर्यंत काढतो, खाली मग गाळ लागला. अच्छा, मग या विहिरीत खाली जाता येतं का? असं पण म्हटलं जातं की या विहिरीच्या आत काही भुहेरी मार्ग आहे, जो सिंधुदुर्गला भेटतो, असं काय आहे? ठीक आहे. तर आपल्याला आता समजलेलं आहे की विहीर किती फूट खोल आहे या काकांच्या माध्यमातून. तर धन्यवाद काका, तुम्ही आम्हाला थोडं सहकार्य केलं म्हणून आमची इकडची माहिती स्पष्ट झाली. चला आता मग विहिरीचं सोक्ष लागलंच. काकांनी जे सत्य आहे, कारण का त्यांच्याकडे कलम आहेत आणि ब्रिटिशकालीन परवाना त्यांच्याकडे आहेत इकडच्या कलमांचा, म्हणून इकडची देखरेख तेच करत आहेत. आपण विहीर बघायला खाली जातो. अवकाश जाऊ जरा, कारण खूपच घसरण आहे. तर विहीर किती खोल आहे हे आपण जवळपास बघूनच घेऊ. जरासा कॅमेरा हलेल, पण आज ही विहीर बघायलाच आपण एवढा लांब आलो आहोत, तर विहीर बघूनच जाऊ. जबरदस्त. विहिरीचा मार्ग थोडं अवघड आहे, पण थंडावा आणि थोडंसं एको आपल्याला जाणवत आहे. जवळपास एक 10 ते 15 फूट तर आपण आलोच आहोत. अजून खाली जायचा.
तर ही विहीर तुम्ही बघू शकता. इतपत तर मी आलो आहे. पाणी पण आपल्याला पूर्णपणे दिसत आहे. आणि ही जी उंचीला आहे ती जवळपास एक 40-50 फूट तर असेलच. काय म्हणतात आजी? 40-50 फूट असेल. इथे रशी लावली, पंप हा, त्याच्यावरून वरती पाणी पुरवठा केला जात असेल. तर मित्रांनो, आज ही विहीर आपण पाहिलीच. हा वरती जाण्याचा मार्ग, जी जिद्द होती ती पूर्णच केली. आणि दाजी, तुला थँक्स. तुझ्याबद्दल किती कौतुक करू हे मला आता वाटतंय की ही विहीर तुझ्यामुळे बघायला भेटली आणि आज हे 2 गड एवढे ऐतिहासिक तुझ्यामुळे बघायला भेटले. कशी कोरली आहे आणि कशी खोदली आहे त्याचा अंदाज आपण लावू शकतो या विहिरीवरून. जबरदस्त एकदम. इकडे खूप सारे वाडे असतील असे वाटतं. जसे ही तटबंदी पूर्णपणे बॉक्सपणे आहे आणि त्यातला हा राजवाडा आहे असं ते काका आता जे होते ते म्हणाले की हा राजवाडा असल्याचा वाटतो. हॉल परिसर असावा. छोटाच राजवाडा आहे आणि हा किचन असावा. वरती आंब्याच्या झाडांनी पूर्ण भरलेले आंब्याची या किचन मधून या साईडला जाण्याचा मार्ग आहे. हा एक रूम असावा. खूप चांगला वाटतो. जर साफसफाई केली तर अजून चांगलं होईल. ही एक बाहेरची रूम आणि इकडे एक रूम. छोटा छोटा म्हणता खूपच मोठा आहे हा. माझे शब्द चुकीचे पडले की मी छोटा म्हटलो, पण खूपच मोठा आहे. जवळजवळ 1, 2, 3, 4 आणि 5 रूम आहेत एवढे. त्यानंतर राजवाड्याच्या बाजूला एक असा चौतारा आहे. पण त्या काकांना विचारलं पण की हा चौतारा कसला आहे, पण त्यांनाही माहीत नाही. ते बोलले ब्रिटिशकालीन हा चौतारा आहे. आता महाराजांच्या कालीन आहे का ब्रिटिशकालीन आहे याचा अंदाज तर लावू शकत नाही. पण तरी चढून मी एकदा दाखवीन तुम्हाला की हा वरतून कसा दिसतो. मगाशी बघितलेले 2, येताना जे मध्ये अवशेष होते ते 3 आणि हा 4था बुरुज आपल्याला बघायला भेटतोय. खूपच जबरदस्त बांधलेला आहे.
तर पहिला या बुरुजाच्या आत जाऊ आपण. जबरदस्त या बुरुजाची हाईट तुम्ही बघू शकता. जबरदस्त बुरुज आहे. हो, असा हा चौतारा आहे आणि चौताराला गोल फिरत आपल्याला आत जायचंय, म्हणजेच वरती. तर आपण जो आलो ती ही विहीर, हा राजवाडा आणि हा चौथारा कसला आहे किंवा याच्याबद्दल कोणाला माहिती असेल तर त्यांनी प्लीज कमेंटमध्ये मला सांगावे, जेणेकरून माझ्या ज्ञानात भर पडेल. हे आपण जे वर आलो ते आणि ही गावदेवी, सॉरी महापुरुष. तर या चौतारावर अशा शिड्या आहेत आणि हे शिड्या आपण चालत चालत वरती पाहू तरी हे चौतारा आहे कसला. तर अशी सपाटशी जागा आहे. या चौताराचा अंदाज काही लागत नाही, पण याच्यावरून एक आहे की 360 डिग्री व्ह्यू दिसतो, जो आम्हाला अख्खी तटबंदी वाड्याच्या आतली सगळी दिसते. थँक्यू फ्रेंड्स. असंच व्हिडिओ बघत राहा माझे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.